नमस्कार भावांनो वहिनींनो. छकू दिदीला विचारलं काय भाजी बनवत, ती म्हणते तुला जे बनवायचं ते बनव. ते पालक कापून घे आता. तो छकू आपल्याला थोडासा चहा बनव ना. थोडं थांबून बनवते ना. आता मस्त चहा बनव. आणि आज मला मेहंदी लावून दे डोक्याला. तुमच्या ताईला लय टेन्शन आहे बापा भाजीचं. दर दिवस त्योच इशे, काय भाजी बनवू काय भाजी बनवू. सकाळ झाली, आता 10:30 वाजले. घरातले काम आवरता आता आपण जर बाहेर गेलं, कोणी बोलायला उभं करतंय, मग ते पण थांबावं लागतंय. असं म्हणता येत नाही चला घरी बापा लय कामं राहिलेत म्हणून जावा तवा बापा. या बायाची गडबडच असती म्हणून असं होऊन जातंय. दुकानात चाललं, छकूचा एकच इच्छा असतोय, मम्मी लवकर ये, मम्मी लवकर ये. काहून छकू? करमत नसन तिला मला भांडणं करायला पाहिजे ना मम्मी सोबत. नाही हो मम्मी. मजा करायला लागली मी. ती म्हणती नाही हो मम्मी, काही म्हणती तू. छकू दिदीचं चाललंय, काही म्हणती मम्मी. आहे ना छकू? इथलचं वातावरण कसं येतंय हो हे? छान येतंय का? बोल. काल तुमची ताई बाजारात गेली मी बाजारला भाजीपाला आणायला, तर एवढी गर्दी म्हणजे भाजीपाला पण लय नव्हता. ह्या वर्षी तुमच्या दाजीने काय केलं, मला कांदे घेऊ दिले नाही. मला लय राग येऊ लागला यायचा. नको म्हणे खराब होतंय म्हणे, कांदे काय करायचे घरात असं तसं. मग काल मी त्याला म्हणलं कांदे आणा. 4-5 किलो कांदे घेऊन आले. मी घेऊन आले. काल पाऊस सुरू, मी म्हणलं कांदे असले अर्जंट घेऊन या म्हणलं. ह्या वर्षी तुम्ही कांदे घेऊ दिले नाही. आई म्हणू लागली पाहुण्यावर कांदे घेऊन जा, आपल्या वावरात किती कांदे होते. म्हणे नाही. तांदूळ हे जर आणायचं असलं त्या बारच्यानं त्याला कटाळा आलता. फक्त ते लसण आणायला हो म्हणते, पण आईला लक्षातच नाही राहिलं लसण घेऊन जा म्हणून. म्हणे मग मी कसं आणणार म्हणे लसण. टांगेल राहतोय मस्त आईनं हवा लागावं म्हणून, आहे ना छकू? हा. तर मग टांगेला असतोय तो लगे मस्त हवा लागावं म्हणून लगे मोठा भरंड्या बनवेल, तर त्या भरंड्यात असते ते. कोणीच हात नाही लावत तिकडं त्याच्या वस्तूला. सगळं त्याचं बाहेरच पडेल असतंय. असं मोठं लढ अंगण आहे, तुम्हाला तर दाखवेलच आहे. मग त्याच्यामुळं ते सुकवायचं असलं तर लय भारी होतं, पण आता सावली राहते. आता जरा गहू हे वाळू घालायचे असले तर मग वावरातच बाबा गहू जावा काढला तवा मग वावरातच वाळू घालायचे. आणि आता उडीद मूग तर मग बाबा लावतच नाही, विसरूनच गेले तर उडीद मूग लावायला वावरात. आता डाळी जर हे करायचं असलं तर मग आईला म्हणते उडीद घे इकत. मग आईनं उडीद घ्यायचे, मूग इकत घ्यायचे. माल इकल्यावर असं करते ती. फक्त काय असतंय, तूर लावेला असती म्हणजे मग त्याला माहिती तुरीची डाळ लय लागती. पाहुणे रावणे इकडं त्याच्या नाताला द्यावं लागते त्याला तुरीची डाळ. हारसूबाईला डाळ भात लय आवडतोय. आता दाजी म्हणू लागले मी एकदाच तांदूळ आणतो, ते काय भात खात नाही, पण आम्ही दोघं लेकरच खातो. पण त्याला म्हणलं कुठं जर राशनचे तांदूळ भेटत असले ते आणा, म्हणजे खायला नाही बासमती तांदूळ खातो. इडली लय भारी बनती बासमती तांदळाची, आहे ना छकू? छकू दिदीला लय केस कापा वाटतात आमच्या. तर मग त्याला म्हणलं तुम्ही असं करा म्हणलं, ते तुम्ही राशनचे तांदूळ जर भेटत असले तिकडून घेऊन या म्हणलं. आता आम्ही म्हणजे दिवाळीच्या टायमाला काय केलं तर फौजी म्हणू लागला ताई काय करू. म्हणलं बाबू मग राशन कार्ड काढून दे. सगळे कागदपत्र आई बाबाच्याच घरचे करेलेत मी, आम्ही तिथलचेच रहिवाशी व्हायले मायराचे. तर मग म्हणलं फौजी मला कपडे नको घेऊ, कायम सणाला म्हणलं आता माझ्या भाऊजाईला म्हणलं भावाला म्हणलं मला राशन कार्ड काढून ठेवी तू. तर आता राशन कार्ड काढले. आता तिकडे पण राशन भेटा जाईल. 2-3 वर्षापासून राशन कार्ड होतं, पण राशनच नव्हतं भेटत, चालूच नव्हतं झालं ते. असं केलं तर कागदपत्र काढायचे असलेत लय वांदे दाजीच्या इकडचे. मग आम्ही इकडचेच, दाजीचेच तिकडचे आहेत. मग आम्ही मायरातलेच करेल तिघा मायल्याकडे. असं करेल. पालक हे करून ठेवलाय. आता झाली ताईची ड्युटी चालू. दर दिवसच घराने हे भाज्या काय करावं हे भाजीपाला घेऊन आलते काल. भाजी काय करा. एकीकडे डाळ लावते, एकीकडे भात लावते.
दाजीला म्हणलं छोटं कुकर घेऊन या, हे लय मोठं झालंय म्हणलं, तिघा चौघा मायल्या करायला. आणि घरातल्याचे नाटके, छकू भात खात नाही, तुमचे दाजी भात खात नाही, आम्ही दोघं मायलेकरच भात खातो. आता ताई करती स्वयंपाकाचं तयारी, कारण की आता भैया शाळेतून येईल लवकर, मग त्याच्यामुळं त्याला मसाल्यातली आवडतोय पालक, तर आता बनवून घेते. मिरची पावडर, हे भांड्याचं काय सांडेल होतं काय काम तिखट, तिथं लय आग व्हायला लागली माझ्या तळपायाची. आता ताई थोडासा चहा पिईन. आणि दाजीनं छकूला गुलाबजामू आणले होते, आहे ना, छकूला भारी आणले होते ते. आता भैया म्हणे मम्मी घरी बनव, तर आता बनवून द्यावं लागेल लेकरायला. छकूला, छकूला, तुला कोण म्हणतंय छकूला सांग बरं? माय म्हणते तुला छकूला, माय आजी आहे ना. छकूला चहा कर बरं छकूला. मायला करमत नसन छकू दिदी आली तर, ऐक ना, लय जीव लावती ना माय तुला. खिचडी करून दे छकू बाळा, मला खिचडी बनवून दे, असं करत राहीन. चहा बनवून दे, मॅगी बनवून दे, असं एवढं असते मायला. आता ताईला पटापट आवरून घ्यायचंय. भावांनो बहिणींनो व्हिडिओ शेअर करा जा, कशा वाटतात तर ते सांगा जा व्हिडिओ. आता सगळे म्हणते ताई रेसिपीची व्हिडिओ टाकायचा, आता टाकायचा आहे. आज तुमच्या ताईला जायचंय मशीनमध्ये कपड्याला शिलाया मारायला. आता लय लांब झालंय तर कटाळा येतोय जायला. लेकरं आज जाय उद्या जाय, पण आता जावंच लागेल. दाजीला किती दिवस झाले म्हणलं मेहंदी आणा, कधी आणतेत काय माहिती. लय तळ पायाची आग व्हायला लागली बापा माय, लय का लय. काय आलंय गाई कायला? बघते ना. रोशनी, काय आलंय? बरेच जण म्हणतात आता तुमचे व्हिडिओचे आहे ना, काय काऊन आहे ना, काहीच माहिती नाही मला. मम्मी बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.